नमस्कार, आप देख रहे हैं 24 इंडिया न्यूज। तो आइए शुरुआत करते हैं आज की प्रमुख खबर से। बारामती लोकसभा सीट से महाविकास आघाड़ी की उम्मीदवार सुप्रिया सुले के चुनाव प्रतिनिधि लक्ष्मीकांत खाबिया का बड़ा आरोप। बारामती लोकसभा सीट पर हुए चुनाव के बाद जिन गोदामों में ईवीएम मशीनें रखी गई हैं, उसका सीसीटीवी 45 मिनट तक बंद रहने का लक्ष्मीकांत खाबिया ने आरोप लगाया। इस मामले में लक्ष्मीकांत खाबिया ने शिकायत भी दर्ज कराई है। वहीं इस मामले में चुनाव अधिकारी का कहना है कि कुछ काम के चलते महज कुछ मिनट के लिए इलेक्ट्रीशियन ने सीसीटीवी का केबल निकाल दिया था, लेकिन अभी सीसीटीवी पूरी तरह से चालू है। बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेले आहेत त्या गोडाऊनचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10:25 पासून बंद पडलेलं आहे। याच्या पाठीमागे काहीतरी काळबेरं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। मी त्या विभागाच्या ज्या आरओ आहेत त्यांनाही फोन लावला, मला नो रिप्लाय आला। त्यानंतर संबंधितांशी सारखं बोलायचा प्रयत्न करतोय, तिथं टेक्निशियन अवेलेबल नाही, तिथं आमची लोक उपस्थित आहेत, त्यांना गोडाऊन नेऊन दाखवत नाही। पोलीस म्हणतात आम्हाला त्याच्याबद्दलच्या सूचना नाहीत। माझी विनंती आहे प्रशासनाला, काय चाललंय, काय चाललंय? नमस्कार, मी कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी 35 बारामती बोलते आहे। सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती, त्यामुळे टीव्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता। मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे, सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही। सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टीव्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही। धन्यवाद। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। आगे होगी फिर मुलाकात किसी खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए 24 इंडिया न्यूज।